तुळजापूरचे माता भवानी गोंधळाला याव, गोंधळाला याव नाही जागराला याव, गोंधळाला याव नाही जागराला याव, गोंधळाला याव नाही जागराला याव. तुळजापूरचे माता भवानी गोंधळाला याव, गोंधळाला याव नाही जागराला याव, गोंधळाला याव नाही जागराला याव, गोंधळाला याव नाही जागराला याव. तुझा उत्सव उत्सव करीतो, चरणी मस्तक मस्तक ठेवितो, मंडप सजविला बहुरंग, मंडपी स्थापिला चौरंग, आदि माया तू जगताची, तू जाती ग सौख्याची, उदे उदे बोलतो नावाचा गोडमणी भाव, गोडमणी भाव, गोंधळाला याव नाही जागराला याव, गोंधळाला याव नाही जागराला याव, गोंधळाला याव नाही जागराला याव. तुझ्या नावाचा टंका ग वाजतो, तुझ्या नावाचा डंका ग वाजतो, तुझ्या नावाचा डंका ग वाजतो, आंबा राऊळी ग भोपी तुझा नाचतो, तुझ्या राऊळी ग भोपी तुझा नाचतो, तुझ्या राऊळी ग भोपी तुझा नाचतो. तूच दाती ग बुद्धीची, तूच देवता शक्तीची, नित्य गोडी तुझ्या भक्तीची, तूच सावली अनाथाची, अभयदात्री तू भक्ताची, माय माऊली संताची, महिषासुर मर्दिनी, महिषासुर मर्दिनी तुला ग पुस्तिरंग कराव, पुस्तिरंग कराव, गोंधळाला याव नाही जागराला याव, गोंधळाला याव ग आई जागराला याव, गोंधळाला याव ग आई जागराला याव. उदे 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 अव गोंधळी बुवा, बोला. माता भवानीचा गोंधळ तुम्ही आम्हाला सांगितलात, पण माता भवानी प्रकट कशी झाली या भक्तांना तुम्ही सांगावं. असं असं ठीक होय. आहे भक्तजन हो. हा. ही माता भवानी कशी प्रकट झाली, देवीने अवतार कसा घेतला ते आता मी आपल्याला सांगतोय. सांगा. आदी मायेची अवतार गाथा मी आपल्या पुढे कथन करतो, तुम्ही श्रवण करून घ्यावी. बर. पार्वतीने घेतला अवतार करण्यास हार, दुष्ट असुर दुष्ट असुर दुष्ट असुर, मातले पहा धरणीवरती, मातले पहा धरणीवरती, ऋषी मुनींना त्रास देती, ऋषी मुनींना त्रास देती, ऋषी मुनींना त्रास देती, कपट काव्यानं पीडा करती हो राम हरी, राम हरी हो राम हरी, राम हरी हो राम हरी, राम हरी हो राम हरी. आणि ज्या ज्या वेळी धरणी मातीवर पापी असुरांचा उन्माद झाला होता आणि त्याच वेळी देवाने आणि देवतांनी अवतार घेतलेले आहेत आणि भक्तांना संकटातून मुक्त केलेला आहे. क्षेत्र सुंदर बाला घाट भवानीचं पूर्ण हे पीठ जी जी जी, पूर्ण हे पीठ जी जी जी, पूर्ण हे पीठ जी जी, पूर्ण हे पीठ जी जी. संकटातून करा या मुक्ती, आई भवानी धावून येती जी जी जी, धावून येती जी जी जी, धावून येती जी जी जी, धावून येती जी जी जी. देवी जगदंबा ही थोर घेतला तिने अवतार जी जी जी, तिने अवतार जी जी जी, तिने अवतार जी जी, तिने अवतार जी जी. पुण्यभूमी ही तुळजापूर भक्तांचं माहेर घर जी जी जी, माहेर घर जी जी जी, माहेर घर जी जी जी, माहेर घर जी जी जी. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी
भवानी देवीनं विविध नावानं आणि विविध रूपानं अवतार घेतलेले आहेत. ही देवी श्री तुळजा भवानी राम वरदायिनी, इंद्र वरदायिनी, महिषासुरमर्दिनी, वीर वरदायिनी अशा देवीच्या रूपानं धरतीवरती अवतरलेली आहे. तुळजा भवानीच्या अवताराची कथा ती अशी आहे. स्कंद पुराणातली कथा सांगतो आता ऐकावी, चित्ता प्रगटली कैशी येथे देवी, पुण्यप्रत तुळजापूर गावी, कथा ही श्रवण करून घ्यावी. हो राम हरी राम हरी हो राम हरी, राम हरी हो राम हरी, राम हरी हो राम हरी. बोला अंबा भवानीचा उदो उदो उदो, बोला तुळजा भवानीचा उदो उदो उदो, आई राजा उदो उदो उदो. आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीची एकूण 3.5 पीठं आहेत आणि त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण पीठ आहे. या पुण्यक्षेत्री असलेली जगन्माता जगदंबा तुळजा भवानी देवी आणि ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. हजारो घराण्यांचं कुलदैवत आहे. तुळजा भवानी देवी ही शक्ती देवता आहे. साक्षात देवी पार्वतीचं रूप आहे. भक्ताच्या कल्याणासाठी तुळजा भवानीच्या रूपानं प्रत्यक्ष भूतळावरती अवतरलेली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी भक्त रक्षणी तुळजा भवानी, तुळजा भवानी, तुळजा भवानी. वासतीचा तुळजापूर गावा, उदो उदो बोला तिच्या नावा, भक्तासाठी आई घेई धावा. हो राम हरी राम हरी हो राम हरी, राम हरी हो राम हरी, राम हरी हो राम हरी. महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात बालाघाटाच्या डोंगर पठारावर आणि मराठवाड्यामध्ये श्री क्षेत्र तुळजापूर हे गाव आहे. पूर्वीचं हे दंडकारण्य झाडी जंगल डोंगर दऱ्याने विपुल असं होतं आणि याच ठिकाणी पूर्वी चिंचेची झाडं जास्त होती म्हणून या भागाला चिचपूर म्हणून ओळखलं जायचं. बालाघाट पठारावर, बालाघाट पठारावर क्षेत्र तुळजापूर, झाडी डोंगर, झाडी डोंगर, झाडी डोंगर. दंडक अरण्य सह्याद्रीच, बनगण लाट हो चिंचेच, गाव चिचपूर नाव त्याच, स्थान हे त्वरिता देवीच, दरी मध्ये स्थान भवानीच. हो राम हरी राम हरी हो राम हरी, राम हरी हो राम हरी, राम हरी हो राम हरी. अनादिकालापासून तुळजा भवानी तुळजापुरात भक्तांच्या रक्षणाकरता बसलेली आहे. हमखास नवसाला पावणारी देवी म्हणून तुळजा भवानीची ख्याती आहे. मनापासून तिची भक्ती केल्यास भवानी भक्तांचं कल्याण करते. अनादिकालापासून बसली भक्त रक्षणाला, तरी भक्ताचा उदार देवी पावे नवसाला. दादार जी जी रजी, दादार जी जी रजी, दादार जी जी रजी. त्वरिताची तुळजा झाली तुळजापुराला, अनुभूतीचे रक्षण करण्या मारी असुराला. दादार जी जी रजी, दादार जी जी रजी, दादार जी जी रजी. धरणी मातीवर असुराने अत्याचार माजवला होता. ऋषी मुनींच्या आश्रमातील होम यज्ञाचा असुर विध्वंस करू लागलेले आहेत. म्हणून देवी पार्वतीला धरणीवरती अनेक अवतार घ्यावे लागलेले आहेत. अरण्यात होता आश्रम, राहत होते ऋषी कर्दम जी जी जी, ऋषी कर्दम जी जी जी. जपत रोज हरिनाम, चालतात पुण्याची काम जी जी जी, पुण्याची काम जी जी जी, पुण्याची काम जी जी जी. पत्नी त्यांची नाव अनुभूती, सत्यपती वृताती होती जी जी जी. आश्रमात नांदे सुख शांती, काळजी कशाची नव्हती जी जी जी, कशाची नव्हती जी जी जी, कशाची नव्हती जी जी जी. आणि झाडा झुडपाणी विपुल अशा दंडकारण्यामध्ये डोंगर दऱ्याच्या कुशीत महान तपस्वी कर्दम ऋषीचा आश्रम होता. अखंड देवदेवताच्या नामाचा जल्लोष, यज्ञ याग नित्य धर्म चरणाची आणि मंत्र तंत्राचे पठण चालत होतं.
कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती ही सुद्धा पती सोबत आश्रमामध्ये योग साधना आणि धर्मचरणामध्ये पती सेवेमध्ये मग्न होती. कर्दम ऋषीच्या आश्रमात दिवसामागून दिवस आनंदाने चालले होते. परंतु कर्दम ऋषीचा अवतार कार्य संपत आलेला आहे. त्यांना स्वर्गात देवांचं बोलावणं झालं आणि कर्दम ऋषीने आश्रमामध्ये आपला देह ठेवलेला आहे. त्यांचा आत्मा अनंतामध्ये विलीन झाला. आपल्या पतीची मनोभावे सेवा करणारी त्यांची पत्नी अनुभूती आक्रोश करू लागलेली आहे आणि ऊर बडवून घेऊ लागलेली आहे. पती निधनानंतर सती जाण्यासाठी ती सिद्ध झालेली आहे. कैसे गेले मला सोडूनी सगळा अंधार पाडूनी. कैसे गेले मला सोडूनी सगळा अंधार पाडूनी. कैसे गेले मला सोडूनी सगळा अंधार पाडूनी. विधात्याने करणी केली कशी ना तुझला दयाती आली. सागरातही नौका बुडाली घोर वनामध्ये एकटी पडली. काळा नेले सरे ओढुनी रडते हंबरडा फोडुनी. काळा नेले सरे ओढुनी रडते हंबरडा फोडुनी. काळा नेले सरे ओढुनी रडते हंबरडा फोडुनी. काळाने घात हा केला घातला घाला ऋषी कर्दमाला. ऋषी कर्दमाला ऋषी कर्दमाला ऋषी कर्दमाला. मरण हे पुण्य प्राप्त झालं स्वर्गीच बोलावण आलं. अनुभूतीनं कुंकू पुसलं कायमच वैधव्य आलं. ओ राम हरी राम हरी हो राम हरी राम हरी हो राम हरी राम हरी हो राम हरी. आणि सती जाण्यासाठी कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती सिद्ध झाली. परंतु तिच्या लहान लेकरानं टाळू फोडलेला आहे. हा ज्ञानबाळ मोठमोठ्याने रडू लागलेला आहे. आई मला सोडून जाऊ नकोस. आई मला सोडून जाऊ नकोस. अनुभूतीची ममता जागृत झालेली आहे आणि लहान मुलासाठी अनुभूतीला सती जाण्याचं धैर्य झालं नाही. म्हणून तिने मनाला निश्चय केलेला आहे पती निधनानंतर आता आपण जप अनुष्ठान करावं. नामस्मरणामध्ये आयुष्य घालवावं. म्हणून अनुभूती तपाला बसलेली आहे आणि ध्यान साधनेमध्ये मग्न झालेली आहे. बालघाटावर मंदाकिनी नदीच्या किनाऱ्याला ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती बसली तपाला. हो रामार जी जी रजी रामार जी जी रजी रामार जी जी रजी. प्रभुचरणाशी ध्यान लावले एकच चित्ताला. पण कुकर राक्षस चालून आलाय त्याचा अरण्याला. हो रामार जी जी रजी रामार जी जी रजी रामार जी जी रजी. दंडकारण्यामध्ये अनुभूती घोर वनामध्ये तपाला बसलेली आहे. परंतु एक विघ्न अचानक आलेला आहे आणि कुकर नावाचा राक्षस संचार करता करता दंडकारण्यामध्ये आलेला आहे. आणि त्यानं तपश्चर्येत मग्न असलेल्या सुंदर अशा अनुभूतीला पाहिलेला आहे आणि म्हणतोय वारे वा, या अरण्यात एवढी सुंदर रूपवती बसलेली आहे. काय तिचं सौंदर्याचं वर्णन करावं. चला आपण हिला पट्टराणी करूया आणि हिचा आपण उपभोग घेऊया. आणि तो म्हणू लागलेला आहे, ए सुंदरी, काय या जंगलात बसली? माझ्याशी तू लग्न कर. मी तुला सुखामध्ये ठेवीन आणि माझी पट्टराणी बनवीन. माझी पट्टराणी बनून तू सुखाने या ठिकाणी राहा. आला राक्षस हो चालून, पाहिली बाई रूपवान जी जी जी, बाई रूपवान जी जी जी.
सौंदर्याची पाहून खान राक्षस गेला भुलून जी 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 गेला भुलून जी 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 अनुभूतीला बोले गरजून तू ग कर ग माझ्याशी लग्न जी 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 माझ्याशी लग्न जी 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 सुखात तुला ठेवीन माझी पट राणी बनवीन जी 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 राणी बनवीन जी 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 राणी बनवीन जी 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 आणि ही राक्षसाची गर्जना ऐकून अनुभूतीचं तप ध्यान भंग होऊन आणि तपातून जागी झालेली आहे पाहते तर पुढे अकराळ विकराळ पुरुष असा राक्षस उभा आहे आणि राक्षसाला अनुभूती म्हणते आहे अरे चांडळा माझ्याशी लग्न करण्याच्या गोष्टी करतो तोंड जाऊन तुझं आरशात पहा अरे मी कर्दम ऋषीची विधवा बायको आहे लाज नाही वाटत तुला ते अभद्र बोलायला जा इथून तू आल्या वाटेने चालू लाग राक्षस गर्जना दुष्ट बोलत तो स्पष्ट बोलत तो स्पष्ट बोलत तो स्पष्ट बोलत तो स्पष्ट राक्षस गर्जना दुष्ट बोलत तो स्पष्ट होऊन लंपट अनुभूतीशी करण्यासंग पाप भावनेनं झाला गुंग योगिनी तपामध्ये दंग तपश्चर्येचा झाला भंग हो राम हरी राम हरी हो राम हरी राम हरी हो राम हरी राम हरी हो राम हरी रूप राक्षस समोर पाहून अनुभूती झाली शीलावरती संकट आले गांगारून गेली अहो शीलावरती संकट आले गांगारून गेली धडा करून मनास मगती दानवास बदली असे बोलण्या दुष्ट राक्षसा शरम नाही आली असे बोलण्या दुष्ट राक्षसा शरम नाही आली असे बोलण्या दुष्ट राक्षसा शरम नाही आली जर कर्दम असते आज भस्म केला असत रे तुझं जी 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 असत तुझं जी 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 दे सोडून माझा नाद नको घालू फुकाचा वाद जी 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 फुकाचा वाद जी 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 फुकाचा वाद जी 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 आणि अनुभूतीचं बोलणं ऐकून कुकर राक्षस तिला बोलू लागलेला आहे अगे रूपवती अशी रागावू नकोस मनातला तू राग सोडून दे आणि माझ्याकडे तू प्रेमानं बघ मी या जंगलचा राजा आहे तेव्हा तू माझी पट्टराणी म्हणून शोभशील बऱ्या बोलानो तू माझ्याशी लग्न करायला तयार हो नाही तर मी बळजोरीने तुझं हरण करीन तेव्हा अनुभूती त्याला रागाने बोलले आहे अरे महापाप्या माझे पती कर्दम ऋषी असताना तू इथे आला असतास आणि असा अभद्र बोलला असतात तर त्यांनी शापाने तुझं भस्म केलं असतं राक्षस मी इथला राजा तो मुलकी दरारा माझा तुग माझी हो ग पट्टराणी तुला ठेवीन फुलाच्या वाणी ऐकलं नाहीस माझं बोलणं नेईन तुला मी ग पळवून अंगावरी आला धावून रूपवती छान पाहून ऐक आता माझं सुंदरी चल निघून गोडीनं घरी जी 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 गोडीनं घरी जी 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 गोडीनं घरी जी 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 तू अशा गोडी गुलाबी ऐकणारी नारी नव्हेस तरी मला माझा उपाय शोधावाच लागेल मी आता उचलून घेऊन जातोय कर कुणाचा धावा करायचा असेल त्याचा आता तुला कोण वाचू शकणार नाही या जंगलात आता माझ्याशिवाय कोणीच नाही चल हो तयार राक्षस धावून आला र माझ्या देवा देवार दाजी चिरारजी देवार दाजी चिरारजी धरा याला अनुभूतीला माझ्या देवा देवार दाजी चिरारजी देवार दाजी चिरारजी काय करावर कर्माला माझ्या रामा देवार दाजी चिरारजी देवार दाजी चिरारजी असा प्रसंग कसा आला र माझ्या देवा देवार दाजी चिरारजी देवार दाजी चिरारजी तिनं केला देवीचा धावा र माझ्या देवा देवार दाजी चिरारजी देवार दाजी चिरारजी ओळखून राक्षसाचा कावा र माझ्या देवा देवार दाजी चिरारजी देवार दाजी चिरारजी
आणि राक्षसाचं बोलणं ऐकून अनुभूती विचारात पडलेली आहे आणि मनात म्हणू लागले आता कोणाचा धावा करावा आणि मला या संकटातून कोण सोडवणार आहे, कोण वाचवणार. माझ्या तपश्चर्येचा भंग झालाय आणि माझ्या पतिवृत्तीला काळीमा लावण्याचा प्रयत्न करतोय. आता मी कुणाचा धावा करू. देवी आदिमाया, मी तुझा धावा करते, तुझी मी विनवणी करते, प्रार्थना करते. मला या संकटातून तू वाचव देवी. देवी तू प्रकट हो. आणि तिची करुणा ऐकून साक्षात आदिमाई शक्ती प्रकट झालेली आहे. राक्षसाचा ओळखून कावा कावार माझ्या देवा. देवान दाजी जिरजी, देवान दाजी जिरजी. तिला केला देवीचा धावा धावार माझ्या देवा. देवान दाजी जिरजी, देवान दाजी जिरजी. देवीनं हाक ऐकली ऐकली र माझ्या देवा. देवान दाजी जिरजी, देवान दाजी जिरजी. तुझा भवानी धावून आली आली र माझ्या देवा. देवान दाजी जिरजी, देवान दाजी जिरजी. हातात शस्त्र घेतली घेतली र माझ्या देवा. देवान दाजी जिरजी, देवान दाजी जिरजी. भक्ताच्या पाठी ठाकली ठाकली र माझ्या देवा. देवान दाजी जिरजी, देवान दाजी जिरजी. अनुभूतीचा धावा ऐकून पार्वती देवी अष्टभुजा रूप घेऊन तुळजा भवानीच्या नावानं तिथं प्रकट झालेली आहे. आदिमाया अवतरलेली आहे आणि बालाघाट पर्वतावर येऊन उभी राहिलेली आहे. हातात शंख घेतलेला आहे, त्रिशूळ घेतलेला आहे, जितवा बाण चक्र धनुष्य पानपत्र आणि शेंडी अशी 8 आयुधे घेऊन देवी कुकर राक्षसाचे युद्ध करण्यास सज्ज झालेली आहे. अनुभूतीच म्हणू लागले तपस्विनी तू घाबरू नकोस. तुझा धावा ऐकून मी धावून आलेली आहे. आता मी तुझ्या वैराचा वध करणारच आहे. राम हरी हो राम हरी राम हरी हो राम हरी, 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 राम हरी हो राम हरी.